ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता जगभरातल्या इतरही महत्त्वपूर्ण घडामोडी पाहूयात अर्थात झटपट। नायजेरियाच्या ईशान्येकडील मैदुगुरी शहरात बुधवारी संध्याकाळी अत्यंत खळबळजनक घटना घडली। गंबोरू मार्केट परिसरातील एका गजबजलेल्या मशिदीत संध्याकाळी नमाजाच्या वेळी भीषण बॉम्बस्फोट झाला। या बॉम्बस्फोटात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 35हून अधिक जण गंभीररीत्या जखमी झालेत। या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की मशिदीच्या भिंतींना तडे गेले आणि परिसरात एकच खळबळ उडाली। अमेरिकन सैन्यावरील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सिरियात ऑपरेशन हॉक आय सुरू केलंय। अमेरिकेच्या हवाई दलानं इसिसच्या सुमारे 70 तळांवर भीषण हल्ले करत त्यांचं नेटवर्क उद्ध्वस्त केलंय। 13 डिसेंबरला झालेल्या हल्ल्यात 2 अमेरिकन जवान शहीद झाले होते। अमेरिकेच्या संरक्षणास धोका निर्माण करणाऱ्या दहशतवाद्यांना जगात कुठेही शोधून संपवू असा कडक इशारा ट्रम्प यांनी या कारवाईतून दिलाय। गेल्या काही दिवसांपासून थायलंड आणि कंबोडिया या देशांमध्ये संघर्ष सुरू आहे। या दरम्यान थायलंडच्या सैन्यानं काही दिवसांपूर्वी कंबोडियाच्या वादग्रस्त सीमा भागामध्ये असलेली विष्णूची मूर्ती तोडली। बुलडोझरच्या मदतीनं मूर्ती पाडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय। त्यानंतर भारतानं या कृत्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। इस्रोनं आज श्रीहरिकोटामधून ऐतिहासिक प्रक्षेपण केले। श्रीहरिकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरवरून अमेरिकेचा ब्लू बर्ड ब्लॅक 2 उपग्रह इस्रोनं अवकाशात प्रक्षेपित केलाय। Blue Bird Block 2 mission, a majestic liftoff. The rocket is beautifully searing through the bright Sriharikota sky. Did boosters? Both S200 motors separated. Just now we have had a confirmation of the separation of the 2 S200 boosters. रेंज ऑपरेशन निदेशक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।